वाटे पाहिले, नावना त्याला काय नवे, वेगळे मांडले सोहळे तुझसाठी. हो हो मिळावे तुझे तुला आसही ओठी, कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी, जुळून येते रेशीम गाठी, आपुल्या रेशीम गाठी, जुळून येते रेशीम गाठी, रेशीम गाठी. काही म्हणते बाबाजी बाबाजी येणार आहेत, लक्ष असू द्या. मला जाम हसू येते रे त्यांच्याकडे बघितलं की. हे प्लीज, ते समोर असताना माझ्याकडे अजिबात बघायचं नाही. हसू नकोस, खरंच. ते लग्नाच्या गर्दीत खपून गेलं सगळं, पण प्लीज प्लीज बघू नकोस माझ्याकडे. आरतूची मजा आहे, पण तिला हा सगळा प्रकार जाम आवडतो. तिला ना या बाबाजींसमोर मी येऊच देणार नाहीये. त्यांच्या समोर म्हणेल होतं बाबाजी बाबाजी लक्ष असू द्या. हा बाबाजी कसा चुपचाप चाललाय. कमाल आहे. एरवी हा निघाला की अख्ख्या देसाई वाडीला कळटा. प्रत्येकाचं याच्याकडे काही ना काहीतरी काम असतंच. आपल्याला तर साधं बाय देखील केलं नाही याने. अमित, काहीतरी गडबड आहे. काही नाही रे, तुला काय हेल्मेटच्या आतलं दिसतं का रे. दिसायला कशाला पाहिजे. माणसाची बॉडी लँग्वेज खूप काही बोलते. नक्कीच कुठल्या तरी टेन्शन मध्ये आहे. अरे काही नाही रे, नवीन लग्न झालं त्याचं टेन्शन कसलं. धुंदीत गेला असेल तो. बस भेटला होतोस. तुम्हाला सांगतो नानासाहेब, हा मुलगा चांगला इंजिनियर झालेला. बाबाजी, त्याच्या बाबाजीच्या कृपेने इंजिनियर झालेला तो. चांगलं पे पॅकेज, भरपूर सॅलरी त्याला. पण काय नाही, सगळं सोडून स्वतःचं गॅरेज काढून बसलेला. दिवसभर स्वतःचे हात पाय चड्डी काळी करत बसलेला. काय म्हणावं याला. काय म्हणावं नाही काय सुरेशराव. मस्तपैकी पाठीवर थाप द्यायची, शाबासकीची. अरे स्वबळावर काहीतरी करू पाहतोय तो. कसं आहे सुरेशराव, मुलांना त्यांच्या रस्त्यावरचे खास कळगे जरूर नीट समजावून सांगावे, पण त्या रस्त्यावरून त्यांचं त्यांना चालू द्यावं. अरे हो, बरं झालं विषय निघाला. मेघना, आपलं काय बोलणं होतं सांगितलंस का बाबांना. सांग ना. अगं मेघना, बोल ना. फोनवर म्हणाली होतीस ना काहीतरी बोलायचंय म्हणून. हो आई. बाबा, मला MA पूर्ण करायचंय. मी काय म्हणतो मेघना, हे नवीन काय खूळ लागलंय तुम्हाला. काय करायचं तुम्हाला शिक्षण करून. कुठे जाऊन नोकरी करणार आहात का. ही डिग्री घेऊन काय मिळणार आहे तुम्हाला. अहो गळ्यात बघा, इतकी सुंदर डिग्री आहे, मंगळसूत्र आहे. त्याचा मान राखा. बाबाजीच्या कृपेने सगळं मस्त आहे. हो, असं काय बोलताय सुरेशराव. लग्न झालं म्हणून शिक्षण कशाला अर्धवट सोडायचं. आणि लग्नानंतर मुलींनी फक्त चूल मूल करावं या विचाराचे आम्ही नाही आहोत. म्हणजे आता आमच्याकडे सुद्धा विजयाला पूर्ण स्वातंत्र्य आहे. तिला हवं ते ती करते. तसंच जर का मेघनाला MA करायचं असेल तरी आमची हरकत नाही. बरं, त्यानंतर नोकरी करायची असेल तरीही आमची ना नाही. काय नाना. नाही म्हणजे ते बरोबर आहे, पण ह्या कुठे जाऊन नोकरी करणार आहेत का. बाबाजी, बाबाजी, बाबाजीच्या कृपेने सगळं व्यवस्थित आहे, हो की नाही. नाही, शिक्षण हे फक्त नोकरी करताच असतं असं आम्हाला नाही वाटत बा. आणि तिला नोकरी सुद्धा करायची असेल ना तरीही आमची काहीही हरकत नाही. कारण प्रश्न फक्त पैशाचा नाही हो. तिची स्वतंत्र ओळख निर्माण होण्याचा आहे आणि ती तिने निर्माण करावी. त्यामुळे तिचं मनही गुंतलेलं राहील. काय हो ना. अहो जग बदलते सुरेशराव. आणि बदलत्या जगात ती गेली ना की तिचाही दृष्टिकोन बदलेल जीवनाकडे बघण्याचा. नाही, आणि मला तरी तिचा निर्णय अगदी आवडलाय, पटलाय सुद्धा. तेव्हा तिने जरूर शिकावं. बाबाजी, आता हे काय नवीन संकट आहे बाबाजी. ह्या MA पूर्ण करणार म्हणजे कॉलेजमध्ये जाऊन त्या फाटक्या चड्डीवाल्याला भेटणार. काय संकट आहे बाबाजी. बाबाजी, लक्ष असू द्या बाबाजी. बाबाजी लक्ष असू द्या.
कोण तुम्ही? लेकरा त्रासात आहेस, तुझ्या कल्याणासाठी देवानं मला पाठवलंय. महाराज आत या ना. नाही, आम्ही आत येत नसतो. आम्ही देवाचे पुत्र असतो. भूत भविष्य सांगतो, देवाचं नाव घेत हिंडत असतो. अहो कोण आहे ते? माऊली माऊली देवाची करतो चाकरी, आणि आमची वस्ती महाद्वारी. येतोय कुणीतरी तुमच्यावर गिरट्या घेतो, तुला घेऊन जातो असं म्हणतो. खरं की खोटं? अगदी अगदी खरंय महाराज. सांभाळ सांभाळ, आबरूला सांभाळ लेकरा, असं माझ्या मुखी हे देव तुला सांगतो. तुम्हाला आणखीन काय काय दिसतं महाराज? आदेश सांगतो सांगतो, भूत भविष्य तुझ्या दारी, पर लेकरा झोप नाही चारी प्रहरी. सरकारी फास गळा धरी, कन्या कारणे धडधडवरी. अगदी खरं महाराज. बाबाजी बाबाजी बाबाजी, हा काय चमत्कार पाठवला तुम्ही बाबाजी? ए लेकरा, हा चमत्कार नाही, देवाचा आशीर्वाद आहे. चुकलो चुकलो महाराज. पण मला एक सांगा, कन्येमुळे खरंच जीवाला घोर आहे का? अहो नुकतंच मुलीचं लग्न झालंय आणि सासरची मंडळी सगळी चांगली आहेत हो. माऊली, दिसत भविष्य दिसतो होरा, पोरीच्या नशिबी त्रासाचा फेरा. तिचा तिलाच वेडा, सुटत नाही तिडा. तुला चिंता तुला घोर, जोवर त्रासात आहे तुझी पोर. महाराज, आमच्या मुलीला जो त्रास आहे त्यावर उपाय काय? आदेश सांगतो सांगतो, उदरी येईल जेव्हा बाळ, सुटेल मागचा काळ, पूर्व जन्मीची तुटेल नाळ, आणि मग नव्या जन्माची होईल सकाळ. पण त्याआधी एक लक्षात ठेव, एका वर्षात होऊ दे मूल, नाही तर कपाळी हाय शूळ. भविष्य सांगतो माझा देव, दारातलं पाऊल दारातच ठेव. मेघना, अगं अशी दचकतेच काय प्रत्येक वेळी? नाही काही नाही. हा मग तयारी चालली आहे वाटतं? हो, कॉलेजला जायचंय ना, त्याचीच तयारी चालू होती. म्हणजे मी नाही बाबा, कशी कशी ग्रॅज्युएट झाले. काय ना, तेव्हा सतीशच्या प्रेमात होते ना, त्यामुळे सगळं लक्ष आपलं तिकडे. मिसेस सतीश दुसाने म्हणून मिरवायचं होतं मला. आणि तुला म्हणून सांगते, मी म्हणजे सतीशच्या मागे 1 से 1 मुली होत्या. सुंदरच नाही तर हुशार सुद्धा. हा म्हणजे मी सुद्धा काही कमी हुशार नव्हते. सहजासहजी त्याला कोणाच्या हातीच लागू दिलं नाही. अरे वा, माझंच सगळ्यात जास्त प्रेम होतं त्याच्यावर. मग काय, आणि ना आपलं कसं असतं ना, एकदा का प्रेमात पडलो की मागे पुढे बघायचं नाही, डायरेक्ट डिसिजन मी असा घेऊन टाकते. हा म्हणजे पण आता ते तुम्हाला कसं कळणार ना, तुझं तर लव्ह मॅरेज नाही झालंय. हे पण तुला नाही म्हणजे कधीच तुला एक गोष्ट सांगायची होती. म्हणजे आता सांगायला काही तशी हरकत नाहीये. आणि आता काय, आता तर लग्न सुद्धा झालंय ना तुमचं. सांगा ना. अगं तुला माहितीये का, म्हणजे जेव्हा आम्ही पहिल्यांदा तुझ्या घरी आलो होतो ना, म्हणजे नॉर्मली तुला बघण्यासाठी, तेव्हा आमचा आदित्य तुला बघता क्षणी तुझ्या प्रेमात पडला होता एकाच झटक्यात. आणि नंतर काय, नंतरच तर तुला माहितीच आहे. अगं तुझ्याच फोनची वाट बघत होता, इतका कासावीस झाला होता म्हणून सांगते तुला. आणि आम्हाला वाटलं की तुझ्याकडून नकारच आहे. पण ह्याने डायरेक्ट डिक्लेअरच केलं घरात, लग्न करेन तर हिच्याशीच, नाही तर करणारच नाही. मग काय, तुला सांगते इतकी मज्जा येत होती ना तेव्हा घरामध्ये. पण हे सगळं त्याने तुला हनीमूनला सांगितलंच असेल ना? हो हो. हा, पण तुम्ही असं अर्धवट हनीमून सोडून का आलात घरी परत? ते आजारी पडले ना मी, सर्दी खोकला. मग काय झालं, थांबायचं होतं ना तरी तिथे. म्हणजे आदित्याकडून खूप सेवा करून घ्यायची होती. मी असते ना तर चांगली 10 दिवस राहिले असते.
आणि सतीशकडनं सगळे लाड पुरवून घेतले असते माझे. लाड तर तो इथेही पुरवतोच म्हणा. हा अहो बघताय का? पाय पडा महाराज. देवा लेकरांचा सांभाळ कर, सांभाळ कर, सांभाळ कर, वक्रदृष्टी दूर कर देवा. बाबाजी अहो त्यांच्या मुखातून तुम्हीच बोललात बाबाजी. जय हो. अहो त्यांना कसं कळलं हो हे सगळं? तू सरकारी फास आणि मेघनाचं. अहो त्यांना कसं कळलं हे महत्वाचं नाहीये, आपल्याला योग्य वेळी कळलं हे महत्वाचं आहे. आणि हे सगळं बाबाजींच्या कृपेने. बाबाजी लक्ष असू द्या. आता आपल्याला डोळ्यात तेल घालून त्यांच्यावर लक्ष ठेवायला हवं. कळलं? बघा कशा ह्याच वेळेला त्या कॉलेजला जायला निघाल्या म्हणजे तो फाटका चड्डीवाला भेटणार त्यांना. कुठलाही घोळ व्हायच्या आधी त्यांना म्हणावं बाळाचं मनावर घ्या. समजलं? बोलून टाका, सांगून टाका त्यांना. अहो पण नाही बीन नाही. ऐकलं तर त्यांनी काय सांगितलं ते? बाळ झाल्याशिवाय काही खरं नाही. बाळ झालंच पाहिजे नाही तर आपलं काही खरं नाही. समजलं? त्यांना भेटा, फोनवरून सांगा, कसंही करा पण त्यांना सांगा लवकरात लवकर बाळ व्हायला हवं. तुम्ही का नाही कॉलेज जॉईन करत परत पुढल्या वर्षी? म्हणजे मला पण कंपनी होईल तुमची. कसं शक्य आहे? नाही म्हणजे तू आर्ट्सची, मी कॉमर्सची, नाही का? आणि काय ना, तू करिअर ओरिएंटेड आहेस, मी हाऊसवाईफ आहे ना. पण हाऊसवाईफ होणं सुद्धा काही सोपी गोष्ट नाहीये. इथे येऊन कळलं मला 2च दिवसात. ते थिअरी नाही, प्रॅक्टिकल लागतं. आणि हाऊसवाईफला एकाच वेळी 10 गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं. प्रत्येकाला ते जमतं असं नाही. मेघना, तू दिसतेस बोल, पण बोलण्यात सॉलिडच हुशार आहेस ग. म्हणजे बघ ना, आता हाच मुद्दा मला कसा पटकन समजावून सांगितलास. अरे देवा. बघ मेघना, मला गप्पांच्या नादी लावलंस ना इथे. अगं जे सांगायला आले होते ते सांगितलंच नाही. लग्नामुळे खूप गॅप गेलाय ना आता. आता पुन्हा कॉलेजला जातेस म्हटल्यावर पहिला दिवस असल्यासारखंच वाटत असेल नाही तुला? चालेल. ऑल द बेस्ट. नीट जा हा. मस्त. टेक केअर. नीट मन लावून अभ्यास करा. ओके? थँक्यू. हा बाय. वा काय शिरा वाटतं. उपमा करते आज. नाही, आम्ही काहीतरी ऐकलं होतं तुम्ही स्वयंपाकघरातून निवृत्ती घेताय म्हणे. अहो ते नुसतं म्हटलं म्हणजे काय अगदी लगेच निवृत्त होता येतं का? आणि हो, मेघनाने काहीतरी शिरा केला होता आणि आधीनी आवडीने खाल्ला म्हणे. मला उत्सुकता लागली. खाल्ला म्हणजे माहितीये ना तुम्हाला, आपल्या महाशयांना गोडाचा शिरा अजिबात आवडत नाही. म्हणून तर उत्सुकता लागली. यांनी आवडीने खाल्ला म्हणजे खासच झाला असणार ना. एकदम खास. माझे स्वर्गीय पोहे आठवत आहेत ना, ती स्टोरी. काय सांगतेस काय? देसाईंची परंपरा चालू आहे. लेकही निभावून नेतोय आणि सूनही. गेट म्हणजे संसार मस्त होणार दोघांचा. अगदी हेच म्हंटल मी. बरं काय गाडी कुठपर्यंत आली? म्हणजे अगदी एबीसीडी का गेलीये पुढे? एबीसी पासूनच सुरुवात करूया ना. अरे मी करतो ना एक्सपर्ट तिला. अरे कशी हाताला चव येते बघ तिच्या. आणि स्वयंपाक शिकवता ज्ञानामृत पाजायला मोकळे. बरोबर ना? नाही, अरे शहाणे करून सोडावे सकळ जन. हो, पण जरा बेतानं, नाहीतर ये भी गया और वो भी गया अशी नको स्थिती व्हायला. जो आज्ञा गुरुदेव. पुरे झाला आता. लोकांना वाटायचं खरंच माझ्या आज्ञेतात की काय. नाहीये. हो का? मग चला कांदे चिरून द्या बघू पटकन. आवडेल हिला ही बॅग. जाऊ दे, कदाचित नाही आवडणार. झाली वाटतं सगळी तयारी कॉलेजची. झाले.
एकदा नॉर्मल असल्यासारखं वाटतंय. गुड. आता पुन्हा लेक्चर्स, अभ्यास, जुनीच क्लासरूम आता नव्याने भेटेल हो. आणि जुन्या ओळखीच्या वाटा सुद्धा. त्यातूनच तुला तुझी नवी वाट सापडावी. बस. ऑल द बेस्ट. थँक्यू. मेघना, ए मेघना, झाली का तयारी? हो झाली माई. निघतेच आहे आता. गट गट गट. आता एक काम कर, तुझं लग्न झालंय हे विसरून जा. अगं अशी दचकू नकोस. सध्या तुझ्या ध्यानी मनी स्वप्नी जळी स्थळी काष्ठी पाषाणी सगळीकडे असा नुसता आदित्य 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 दिसत असणार ना. मग अभ्यास करताना त्याचा त्रास होणार ना. म्हणून म्हणतोय सध्या लग्न झालंय हे विसरून जा. विद्यार्थिनीच्या भूमिकेत शिर, मस्तपैकी अभ्यास कर, बुडलेला पोर्शन भरून काढ. पुरे आता ती काय शाळेत चाललीये का? MA पूर्ण करणार आहे ती. 5वीतल्या मुलीसारखं काय बोलताय तिच्याशी तुम्ही? माई बोलू दे त्यांना. बरं वाटतंय ऐकून. बघ, पहिला नंबर आला पाहिजे आपलं. हे भरपूर मार्क मिळाले पाहिजे. घे बाळा. अगं राहू दे. लग्न ठरल्यापासून सारखे नमस्कारच करतेस तू. यशस्वी हो, मन लावून अभ्यास कर. हा बघ बघ, मगाशी मला म्हणत होती, आता स्वतः काय करतेस? अहो अशी म्हणण्याची पद्धत असते. माझी पद्धत नव्हती मग. असू दे. हो बरोबर, ठीक. बरं जा. आणि आदित्य, तिला सोडायला जा कॉलेजमध्ये. अरे लग्न झाल्यानंतर पहिल्यांदाच एकटी घरातून बाहेर पडतेय. हा तिलाही तेच हवंय काय ग? आणि कॉलेजही बघून ये. फक्त कॉलेज बघ रे. काय नाना. जा आता, उशीर होईल. जा. येते. काय जा. फोटो मिळाला ना तुम्हाला? पण लक्षात ठेवा, फक्त कॉलेज पुरती नजर ठेवायची, नंतर नाही. आणि ती माझी मुलगी आहे, कळलं ना? मला रिपोर्ट करत राहा. आता हे कॉलेजला जायचं कुठलं नवीन खूळ आलंय त्यांच्या डोक्यात? कॉलेजला गेलं की तो फटक्या चड्डीवाला भेटणार त्यांना. आणि तो नाही भेटला तर त्याच्या मित्रमैत्रिणी आहेतच निरोपी करायला. आणि सासऱ्यांनी प्रोत्साहन दिलंय. त्यांना काय माहित पुढे काय वाढून ठेवलंय ते. वाटलं होतं यांचं लग्न झालं, मोकळे झालो आपण, पण नाही. मला सांगतो, माझी खात्री आहे, ह्या त्या फाटक्या चड्डीवाल्याचा हात धरून पळून जाणार. अहो असं का बोलताय तुम्ही? मला नाही हो वाटत तसं. असंच जर करायचं असतं ना तर लग्न आधीच केलं असतं ना तिने. का? लग्न ठरल्यावर सुद्धा प्रयत्न केले होते ना त्यांनी. केले होते की नाही? अहो पण आता लग्नगाठ नाही सोडणार ती, खात्री आहे मला. खात्री आहे तुम्हाला? खात्री आली आहे तुम्हाला? कसली खात्री हो तुम्हाला? त्या माणसाने काय सांगितलं होतं? मुलीचाच प्रॉब्लेम आहे, मूल होईपर्यंत हा प्रॉब्लेम चालू राहणार सांगितलं होतं की नाही? मग तुम्ही फोन केलात का? बोललात का मेघनाशी? नाही. या बोला. अहो पण हा विषय फोनवर बोलण्यासारखा आहे का?
शुभेच्छा द्यायला फोन केलाय म्हणून सांगा. खूप दिवसांनी कॉलेजला चाललेत ना, शुभेच्छा द्यायला फोन केलाय म्हणून सांगा. पुढचं मी बोलतो नेहमीप्रमाणे. आदित्य, आईचा फोन येतोय. एक मिनिट. हा बोल आई. अगं मेघना, आज बऱ्याच गॅप नंतर कॉलेजला चाललीयस ना, म्हणून शुभेच्छा द्यायला फोन केला होता. ऑल द बेस्ट. हो, थँक्यू. एक मिनिट मेघना, बाबांशी बोल जरा. हा. ना, आज खूप दिवसांनी तुम्ही कॉलेजला जाताय ना, म्हणून खूप खूप शुभेच्छा. आणि सासरच्यानी परवानगी दिली तुम्हाला, काय ते प्रोत्साहन वगैरे, पाठीवर थाप वगैरे, पण तिकडे जाऊन फक्त अभ्यासच करायचं लक्षात ठेवा. हा, इकडे तिकडे कुठेही लक्ष नको. आणि फीज आपण वर्षाच्या सुरुवातीलाच भरलेल्या आहेत, त्यामुळे त्याची काळजी नाहीये. तरी सुद्धा काही अडचण आली तर मला फोन करा. हा, आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे अभ्यासच करा. आणि कॉलेज संपलं की घरी येऊन जा. मला तुमच्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे. बाबा पण घरी येऊन जा. ठेवू मम्मी. हा, बाय. जुळून येते रेशीम गाठी, रेशीम